हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे. तर चला रेसिपी बघूयात. तर तर गाईज, आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. आपल्याला 5 ते 6 मिरच्या लागतील, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या लागतील, कोथिंबीर, जिरे हे आपण मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर गाईज, आता आपण हे ग्राइंड करून घेऊ यात मिक्सर जारमध्ये. तर गाईज, याच्यात 1 ते 1.5 पळी मी ऑइल टाकलं आहे. आता जिरं टाकूयात, ग्राइंड केलेला. पेस्ट, ग्राइंड केलेली पेस्ट टाकली आहे. त्याला चांगलं आता फ्राय होऊ देऊयात आणि थोडीशी हळद टाकायची आहे. तर गाईज, आता आपण याच्यात मिक्सर जारमध्ये दही टाकून घेणार आहोत. हे बेसन आहे, हे दही आहे, हे टाकून घेऊयात, ग्राइंड करून घेऊ. यामध्ये दही बेसन टाकले. आता हे ग्राइंड करून घेऊयात. आपला मसाला रेडी झाला आहे. आता आपण याच्यात दही टाकून घेऊयात. थोडं पाणी सुद्धा ॲड करायचं आहे. आता आपण यात पाणी ॲड करूयात. आमच्या इथं कढीपत्ता खात नाही, म्हणून मी काही कढीपत्ता टाकला नाही आहे. तुम्हाला कढीपत्ता टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे. लो फ्लेमवरच होऊ द्यायचं आहे. आता आपण याच्यात सॉल्ट घालू यात चवीनुसार. भरपूर अशी घट्ट झाली आहे आता कढी. आणि आता कोथिंबीर कापून घालूयात. आता ही कोथिंबीर कढीमध्ये घालायची आहे. एका साईडला मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. आता आपण याच्यात पकोडे तळून घेऊ. पकोडे तळून घेण्यासाठी याच्यात बेसन आहे, जिरं, ओवा, हळद, मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. थोडा खाण्याचा सोडा टाकला आहे. आता आपण पकोडे काढून घेऊ यात. छानपैकी इथं आपली कढी पण खूप छान झाली आहे. कढी ही मीडियम फ्लेमवर होऊ द्यायची, जास्त जोरात गॅस करायचा नाही, नाहीतर ती फाटू शकते. आता आपले पकोडे झाले आहेत आणि आता आपण हे कढीमध्ये टाकून घेऊया.
थोडंसं मीडियम फ्लेमवर गॅस चालू राहू द्यायचा आहे. सॉफ्ट झाल्यावर ती सर्व करायची आहे. तर गाईज आपले कढी पकोडे रेडी आहेत. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, नक्की कमेंट करा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आपले कढी पकोडे रेडी आहेत. तुम्ही याला चपातीसोबत राईससोबत खाऊ शकता. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कढी पकोड्याची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.